तर आम्ही दर्शनाला जाता लिंबू शिकंजी पिली. ते लिंबू सरबत आणि लिंबू शिकंजी हे दोन वेगळ्या गोष्टी असतात, त्या दिवशी समजलं. त्याच्यात जास्त मसाले असतात. मग आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. दर्शन झाल्यावर रिटर्न येताना आम्हाला इकडे एक स्टॉल दिसला, अग्रवाल स्नॅक्स सेंटर होतं. तर तिकडे आम्ही, त्या काकू मस्त गरम गरम भजी तळत होत्या, मुगाची भजी आणि पुदिना चटणी. तर आम्ही ते ट्राय केलं आणि ओव्हरऑल सगळं स्वच्छ होतं आणि टेस्टी होतं. थँक्यू. आणि आम्ही तिकडे ताक पण घेतलं. ताक पण छान होतं. तुम्ही जर का ओंकारेश्वरला गेला तर येताना अगरवाल ह्यांचा जो स्टॉल आहे तिकडे नक्की व्हिजिट करा. मग येताना आम्ही कृष्णप्रसादम म्हणून एक रेस्टॉरंट होतं, तिकडे गेलो होतो. तिकडे पण पराठे आणि दाल तडका राईस छान होतं. आम्ही तिथे लस्सी पण ट्राय केली. लस्सी पण एकदम मस्त होती. खूप दिवसांनी अशी लस्सी ट्राय केली होती, एकदम परफेक्ट गोड आणि जास्त घट्ट पण नव्हती. आणि नंतर मग आम्ही हे सरप्राईज ड्रिंक पिलं होतं अमूलचं. आणि मग आम्ही माहेश्वरच्या रस्त्याला लागलो. आम्ही माहेश्वरला ऑलमोस्ट 6:30-7 वाजता पोचलो. माहेश्वरला जातानाचा पण रस्ता खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि असा होता आमचा प्रवास. तर ओंकारेश्वर टू माहेश्वर. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.